नमस्कार मंडळी, मी दिशा तुमच्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि दुपार झालेली आहे. सकाळी छान असे उत्तप्पा बनवला होता, ऑनियन उत्तप्पा बटर चीजवाला. आणि दुपार झाली आहे तर मला असं वाटलं की बटर ऑनियन उत्तप्पा खाल्ल्यानंतर थोडी भूक लागणार नाही, पण थंडी पडली तर थंडीमुळे कसं आपल्याला भूक जास्त लागते. तर आता मी इथे बनवत आहे मुगाचे डोसे. तर ते मूग मी ऑलरेडी भिजत टाकले होते, तर त्याचं हे मी छान ग्राइंड करून घेतलेले आणि ह्याचे डोसे बनवणार आहे. शिवाय आज बनवणार आहे गाजरचा हलवा. तर हे असंच आमचं आजचं दुपारचं जेवण आहे. तर आज आहे संडे म्हटल्यानंतर कसं सगळ्यांना सुट्टी असते. सुट्टी म्हटल्यानंतर मग आता एक आठवड्यामध्ये आपण गाडी धुवायची असते, कारण मी तर आता सध्या गाडी घेऊन जाते आणि माझी गाडी रोडवरतीच उभी असते. तो सगळी धूळ असते आणि रोज पुसायला तर काय मिळत नाही, म्हणून माझ गाडीसुद्धा छान धुतली आहे आणि शिवाय गाडीचं कवर पण धुतले. रविवार म्हटलं की किती सारी कामं असतात, ती कामं काय थांबत नाही. एक 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 चालू असतो. सुट्टी काय फक्त नावाला सुट्टी काय नावाला असते आणि सुट्टीला पण आता सुट्टीच आहे अजून आणि दिशांचा पाय झाला का बरं? आता नाही झाला तरी उद्या स्कूलला जायचंय. डान्स आहे ना, आता ॲन्युअल डे आहे ना, डान्स प्रॅक्टिस केली तरच डान्स येणार, नाही मग डान्स नाही येणार तुला. कोणता डान्स सॉंगचं नाव सांग बाबाला. गाणं बोल, जोरात बोल ना. असं ना, पापा कहते हैं बड़ा नाम करेगा. तर इकडे आहे बघा डोसा बॅटर माझं रेडी झालेलं आहे. हा मुगाचा डोसा, त्याचं हे बॅटर आहे. शिवाय इकडे मी शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवली. याच्यात थोडंसं पाणी टाकून ही थोडी हलकी करायची. आणि शिवाय आता हे इकडे आपले गाजरसुद्धा छानपैकी किसून दिले दिशांच्या बाबाने, थँक्यू सो मच. आणि आता इकडे आपलं टोप गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी टाकणार आहे तूप, कारण तुपामध्येच आपण बनवणार आहे. जरा जास्त टाकते, मस्त थंडी आहे ना. तर हे तूप आपलं टाकून झालेलं थोडंसं मेल्ट होऊन देऊया आणि मग नंतरला आपण पुढची प्रोसेस करूया. काय नाही, आपण साधं सिंपल करतोय. आणि इकडे आमचे हे शेफ आलेले आहेत. शेफ इथं डोसा बनवण्यामध्ये एकदम मग्न झालेले आहेत. हॅलो करते शेफ आमचे. हळूहळू सगळं बाहेर येईल शेफ. सगळा डोसा आपल्या कट्ट्यावरती होऊन जाईल. आता मी हे जे बदाम थोडेसे आहेत, ड्रायफ्रूट्स काय म्हणजे बदाम होते आणि मनुके, तर आता हे त्याच्यात टाकले थोडेसे. आता मी जरा परतून घेते. बोल. हे आमच्या गाजरचा हलवा. आता आम्ही चटणी नाही येते, डोशाचं बॅटर आहे. चटणी लागली तुला. तर आता इकडे मी ह्याच्यामध्ये सगळं ड्रायफ्रूट, साखर आणि वेलची पूड वगैरे सगळं टाकून घेतलेलं. आता हा थोडा वेळ शिजवते आणि मग नंतर ह्याच्यात मी टाकणार आहे दूध. तोपर्यंत हा छान हलकासा होईल. तू काय बोलला तू? आता दूध टाकल्यानंतर त्याला छानपैकी आपण शिजवून घेऊया, म्हणजे छान असं मऊसूद होईल. इकडे मी आता पॅन ठेवलेला आहे आणि आता तो गरम व्हायला त्याची वाट बघते मी. हा तोपर्यंत शिजू दे. पहिला आपण डोसा टाकणार आहे, म्हणून जरा तेल थोडं जास्त टाकलं, नंतर आपण कमी टाकणार आहे. थांब जरा एक मिनिट, हात काढ. हे ना एकदम असे इझी पिझी शब्द हा दिशांचा आहे माझ्या, कारण तो सारखा बोलतो असं हे इझी पिझी आहे म्हणून माझ्या तोंडात पण बसलाय. तर ना हे छान असे छान होतात लगेच, जास्त वेळ लागत नाही त्याला आणि परततात पण लगेच. जरी आपण किती जरी पाणी टाकलं तरी परततात. पण ह्याच्यामध्ये आपण कसं थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकलं, त्याच्यामुळे छान असं बाइंडिंग आलेलं आहे. त्यामुळे कसं नुसतेच मुगाचे असते तर थोडे लागले असते गॅस आपल्या तव्याला. तर इकडे आता आपला हा जो हलवा आहे तो सुद्धा होत आलेला आहे, म्हणजे आपलं हे दोन्ही एकदमच होईल आणि मग मस्त की गरमागरम आपण खाणार आहे. सुशू, तू खाते का ग मुगाचे डोसे? आजचा दिवस ट्राय कर. त्यांना चांगली कोणती गोष्ट खायलाच नको आजकालच्या पोरांना. दिशांगला पण मी बळजबरीने खायलाच घालणार आहे. तू आज खायचं आहे, कळलं का? तुझ्या घरी नॉनव्हेज बनवले ना, हां मग तू इथे आज खा.
तिला व्हेज जास्त आवडतं, नॉनव्हेज नाही आवडत तिला. आज ती खाणार आहे डोसे. तिला ना आहे मी काय बोलली आता, ते चांगल्या गोष्टी त्यांना खायला नको या आजकालच्या मुलांना. वडापाव. हा, ही एक वडापाव जास्त खाते. आजकाल माझा पण हिरो वडापाव खायला लागलाय. हो, पुरी, वडापाव, अजून काय समोसा. तर आता मी आणि सृष्टी आहे आमच्या ऍक्टिवा वरती आणि दिशांग आणि दिशांगचे बाबा आहेत आमच्या दुसऱ्या गाडीवरती. तर आम्ही आता दोघी जणी दोघी जणी आलेलो आहोत पुढे. दिशांगचं चालू असेल बाबा आई जिंकेल म्हणून ते आता आमच्या आधी पुढे जातील. दिशांगचं चाललंय चलो. तर आता आम्ही चाललेलो आहोत कोंडेश्वरला. थोडं छान हिवाळा सुद्धा आहे, अजून सुद्धा आमच्याकडे छान असं ग्रीनरी आहे. तर म्हटलं की चला सुट्टी, तर सुट्टी आहे तर म्हटलं चला आपण जाऊ. आता वाजलेले आहे 4:30 आणि आम्ही लवकर निघालो आहे कारण काळोख लवकर होतो ना. गेले आले का दोघं तुझे व्हिडिओ? माझ्या डोळ्यातनं पाणी येते. तर आम्ही इकडे येताना कोंडेश्वरला पोचलो. हे बघा किती मस्त व्ह्यू आहे आणि हे खाली आहे, हे गाव आहे आणि हा डॅम्प आहे. मस्त पाणी, शांत असं पाणी आहे. संध्याकाळचे 5:30 झालेत आणि क्लायमेट बघा किती मस्त, एकदम क्लाउडी क्लायमेट आहे. आणि इकडे आज संडे असल्यामुळे गर्दी पण किती आहे, बरेचसे लोक इकडे आलेत. डोंगर तर इतकं सुरेख दिसतंय ना, अप्रतिम. इथे सगळ्यांचे इथे फोटो सेशन चालले, काही खेळतायत सुद्धा. हे बघा छान असं मस्त वाटते, एकदम फ्रेश वाटतंय. आणि इकडे ह्या दोघांचं इथे चाललेलं आहे फोटो सेशन. दिशांग माझा आपला शांत आहे कारण इथे कसं डॉगी येत आहेत ना, तर डॉगींना घाबरतोय त्याच्यामुळे तो शांत आहे. दिशांचे बाबा इथे सृष्टीसाठी पोज शोधतायत की तिला फोटोसाठी कोणती पोज करते. दिशांचे बाबा नाही तर इथे सृष्टी इथे आहे, इथे चाललंय. दिशांग माझा आपलं. दिशांग पुढे जायचं नाही. दिशांग इथे आल्यानंतर कसं आपण थोडी काळजीच घेतली पाहिजे कारण आपण एकदम डोंगरावरती उभे आहेत ना, तर कसं खाली पायबीर घसरण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे थोडस सावकाश. बघा ना तिथे पाणी बघा किती मस्त आहे. इकडच्या लोकांना किती मस्त ना. बघा बकऱ्या पण आहेत इथे मुलं सुद्धा इथे खेळत आहेत. तर मस्तपैकी आमचं फिरून झालेलं आहे, छान डोसे खाऊन झालेले आहेत आणि खाऊन पिऊन आम्ही मस्त इथे कोंडेश्वर मध्ये आलो. संडे होता त्यामुळे छान असा दिवस गेला. तर तुम्हाला जर आमचा छोटासा व्हिडिओ नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. विसरू नका. अशा नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा तोपर्यंत बाय.